तब्बल 10 घरफोड्या करणाऱ्या आरोपीला 13 लाखांच्या मुद्देमालासह अटक। पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीत 23 ऑगस्ट रोजी कल्पेश पार्क बी फ्लॅट नंबर 8 राधानगर ड्रीम कॅसलच्या मागे मखमलाबाद रोड येथे घरफोडी झाली होती। या गुन्ह्याच्या तपासाबाबत व वाढत चाललेल्या घरफोड्याबाबत वरिष्ठांनी मार्गदर्शक सूचना पथकाला केल्या होत्या। त्या अनुषंगाने पंचवटी पोलीस स्टेशन कडील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या सर्व घरफोड्याचे सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने निरीक्षण करून आरोपीचे गुन्हा करण्याची, घरफोडी करण्याची वेळ यांचा सखोल व बुद्धिकौशल्याचा वापर करून सदर आरोपीला पकडण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी सूचना दिल्या। त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सहाय्यक निरीक्षक सतीश सिरसाट यांनी 2 पथके तयार करून पंचवटी हद्दीत ज्या परिसरात वारंवार घरफोड्या झाल्या आहे अशा ठिकाणी आरोपी रात्री येण्याच्या मार्गावर मखमलाबाद रोड, ड्रीम कॅसल, गणेशनगर परिसरात एक टीम व दुसरी टीम औदुंबर नगर, अमृतधाम परिसर या भागात रात्री 11 ते पहाटे 4 वाजेदरम्यान 3 ते 4 दिवस सापळा लावून बसले। या दरम्यान रात्री 11:30 वाजता हवालदार कैलास शिंदे, अमोल काळे, सचिन बाहीकर, वैभव परदेशी, अंकुश काळे, नितीन पवार या पथकाने सीसीटीव्ही फुटेजमधील वर्णनाच्या संशयितास शिताफीने ताब्यात घेतले। सखोल चौकशी केली असता त्याने त्याचे नाव फारुक रज्जाक असे सांगितले। अंगझडती केली असता त्याच्याजवळ घरफोडीचे साहित्य व चोरी केलेला मुद्देमाल मिळून आला। त्यावरून त्यास अटक करण्यात आली। पोलीस कोठडी दरम्यान अटक आरोपी फारुक रज्जाक काकर यास अधिक विचारपूस केली असता त्याने पंचवटी व म्हसरूळ पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण 10 गुन्हे केल्याची कबुली दिली। गणेशोत्सव बंदोबस्ताचा ताण असतानाही पंचवटी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शहरातील पंचवटी व म्हसरूळ परिसरात घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास करून शिताफीने जेरबंद केला आहे। फारुक रज्जाक काकर वय वर्ष 48, राहणार लोहारी बुद्रुक, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव असे त्या सराईताचे नाव असून त्याच्याकडून 11 तोळे सोने व 1 किलो 52 ग्राम चांदी असा 13,06,754 रुपयांचा एवज हस्तगत करण्यात आला असून घरफोडीचे 10 गुन्हे उघडकीस आले आहे। तसेच मुद्देमालही काढून दिला। त्याच्यावर यापूर्वी अंबड पोलीस ठाण्यात 2 गुन्ह्यांची नोंद आहे। पुढील तपास हवालदार अमोल काळे हे करीत आहेत। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार टीव्ही 9, नाशिक।